नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या काही मागच्या 6 महिन्यामध्ये जानेवारी ते जून यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचं क्विक रिव्हिजन वन लाइनर प्रश्नांच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा हा आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी होईल। तर चला मग सुरू करूया। पहिला प्रश्न असेल की खालीलपैकी कोणत्या राज्यात मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू करण्याची घोषणाही राज्य सरकारने केलेली आहे। तर याचं उत्तर असेल महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्यामध्ये मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि कोणत्या मुलींसाठी असणार आहे तर EWS, SEBC आणि OBC या प्रवर्गातील मुलींसाठी ही योजना असेल आणि याची सुरुवात 2024-2025 या वर्षापासून करण्यात येणार आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच टाटा पॉवर या कंपनीने कोणत्या राज्यात घर घर सोलार अभियान सुरू केले आहे। तर उत्तर असेल उत्तर प्रदेश। या राज्यामध्ये टाटा पॉवर ही जी कंपनी आहे त्यानं घर घर सोलार अभियान सुरू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की 2024ला झालेली निवडणूक कितव्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक होती। तर याचं उत्तर असेल ही 18वी लोकसभा होती। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जी काय लोकसभा आहे 2024ची नुकतीच झालेली आहे आणि एक नवीन जी सरकार आहे आपल्या केंद्रामध्ये स्थापन झाले तर लोकसभा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की कितव्या क्रमांकाची लोकसभा होती तर ते 18व्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक होती। त्यानंतरचा प्रश्न असेल की महाराष्ट्रातून 18व्या लोकसभेवर एकूण किती महिला खासदार निवडून गेले आहेत। तर या लोकसभेवर महाराष्ट्रामधून एकूण 7 महिला खासदार निवडून गेलेले आहेत। तर त्यांचे नाव काय असतील सुप्रिया सुळे, त्यानंतर असेल प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या 7 खासदार आहेत। हे आपल्याला महिला खासदार असल्यामुळं स्टार करून ठेवायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न। त्यानंतर असेल की केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण किती मंत्री आहेत। तर याचं उत्तर असेल 6 केंद्रामध्ये सध्या महाराष्ट्रातले मंत्री आहेत। तर हे 6 जण कोण आहेत तर आपल्या या ठिकाणी दिलेलं आहे की नितीन गडकरी, त्यानंतर पियुष गोयल, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे आणि रामदास आठवले हे आपल्या महाराष्ट्रातून गेलेले केंद्रीय मंत्री आहेत मित्रांनो। हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल की महाराष्ट्रातून 18व्या लोकसभेवर एकूण किती महिला खासदार निवडून गेलेले आहेत। तर हे आत्ताच झालेला प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच लोकसभा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आणि याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ओम बिर्ला। हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। तसेच आपल्याला दुसऱ्यासुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जसं की लोकसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते म्हणून कोण आहेत तर राहुल गांधी हे आहेत आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते कोण आहेत तर मल्लिकार्जुन खरगे हे आहेत। हे पण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा शपथ घेतलेली आहे। तरी हे मित्रांनो त्यांनी 3ऱ्यांदा शपथ घेतलेली आहे। या अगोदर 2014, 2019 आणि यावेळेस 2024 असं 3ऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे। सर्वात जास्त काळ भारताचे पंतप्रधान कोण राहिलेले आहेत तर जवाहरलाल नेहरू आणि त्यांनी 16 वर्ष आणि 286 दिवस भारताचे पंतप्रधान या पदावर राहिलेले आहेत। सर्वाधिक काळ तेच भारताच्या पंतप्रधान या पदावर कार्यरत राहिलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो। उत्तर असणार आहे 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस आहे मित्रांनो। आणि हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा करण्यात येतो तर 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली म्हणून हा दिवस जे काही युनायटेड नेशन्स आहे त्याच्याकडून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। 11 जुलै हा दिवस लक्षात ठेवायचा आहे। लोकसंख्या किती झाली होती जगाची 500 कोटी। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन खालीलपैकी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांचं कोण असणार आहे ते मुख्य सल्लागार सौम्या स्वामीनाथन यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यांच्याविषयी जर बघितलं तर त्या WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये त्या सायंटिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तसेच आपल्याला हे एक लक्षात ठेवायचं आहे की भारताचं क्षयरोग निर्मूलन करण्याचं लक्ष्य काय आहे
2025 असं आपण ठरवलेलं आहे की आपल्याला भारताला क्षयरोग मुक्त करायचं आहे 2025 या वर्षापर्यंत. तसेच मित्रांनो, तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण ज्या काही पुढं आलेल्या सध्या परीक्षा आहेत ZPच्या वगैरे, त्याच्यामध्ये या मित्रांनासुद्धा रिव्हिजन करता येईल आणि त्यांनासुद्धा परीक्षांमध्ये फायदा होईल. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच महाराष्ट्रातील कोणता किल्ला राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? उत्तर असेल खांदेरी किल्ला, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे राज्य सरकारनं राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की बिल गेट्स यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन करण्यात आलेलं आहे, त्याचे नाव काय आहे? तर उत्तर असेल मित्रांनो, त्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? सोर्स कोड माय बिगिनिंग असं त्याचं नाव आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष गटाचा विजेता कोण ठरला आहे? उत्तर असणार आहे कार्लस अल्कराज, जे की स्पेन या देशाचा आहे. आणि महिला गटाची विजेता कोण आहे? तर इगा स्विटेक, जी की पोलंड देशाची आहे. दोन्ही पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण फ्रेंच ओपन जी टेनिस स्पर्धा असते यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत खालीलपैकी कोणी विजेतेपद पटकावलेलं आहे? उत्तर असणार आहे दिव्या देशमुख, जी की नागपूरची आहे आणि महाराष्ट्रीयन आहे, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही जी काही मुलींसाठीची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा झाली त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रीयन मुलीनं पटकावले आहे, त्याचं नाव आहे दिव्या देशमुख. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे नाव काय आहे? याचं उत्तर असेल चिनाब पूल. हे जगातलं सर्वात उंच रेल्वे पूल आहे. कोणतं पूल आहे? तर रेल्वे पूल, हे लक्षात ठेवायचं आहे. याची उंची किती आहे? तर 109 फूट उंच आहे आणि लांबी 1.3 किलोमीटर एवढी आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की साहित्य अकादमी बाल साहित्याचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? उत्तर असणार आहे भारत सासने यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यासोबतच हे पण लक्षात ठेवायचं की त्यांची कोणती कादंबरी होती की ज्याच्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे? तर शमशेर आणि भूतबंगला ही कादंबरी आहे भारत सासने यांची, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला. हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार एकतर तुम्हाला परीक्षेमध्ये साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार विचारतील किंवा मग बाल साहित्य विचारतील, हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. बाल साहित्य विचारलं तर लक्षात घ्यायचं आहे भारत सासने यांना मिळालेला आहे, आणि युवा साहित्य पुरस्कार विचारला तर देवीदास सौदागर यांना मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न असणार आहे की जागतिक आनंदी निर्देशांक 2024 नुसार जगातला सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर असेल फिनलँड हा जगातला सर्वात आनंदी देश ठरलेला आहे, आणि सलग हे 7व्यांदा टॉपवर आहेत, जे की तो आनंदी देश या निर्देशांकामध्ये. भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे 126वा. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की NIA चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर असेल सदानंद दाते. आणि आपल्याला स्टार करून प्रश्न ठेवायचा आहे, कारण हे सदानंद दाते हे NIA चे महासंचालक झालेत आणि महाराष्ट्रामधून येत असलेले व्यक्तिमत्व असल्यामुळं आपल्या दृष्टीनं ते परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच ह्या दोन अजून घडामोड झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच, जसं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर कोण ठरली आहे? त्याचं उत्तर असणार आहे देविका. तसेच पुढचा प्रश्न, DD किसान या चॅनलवर AI अँकरचा वापर करून बातमी देण्यात आली, त्यांचे नाव काय आहे? तर त्या जे काही DD किसान हे सरकारी चॅनल आहे त्याच्यावर जे की कृषीविषयक बातम्या देत असतं मित्रांनो, त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून असे 2 अँकर बनवण्यात आले होते, जे की बातमी सांगत आहेत, जे की रिअलमध्ये नसून ते व्हर्च्युअल होते. त्यांचं नाव काय होतं? ते AIचा वापर करून बनवण्यात आलं होतं त्यांना, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचे आहे आपल्याला, भूमी आणि क्रिश. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनली आहे? तो उत्तर असणार आहे काम्या कार्तिकेयन, जे की मुंबईची आहे आणि ती भारतातली सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी. त्याचं वय अवघं 16 वर्ष आहे आणि ती मुंबईची असल्यामुळे आणि महाराष्ट्रीयन म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. त्याचं नाव काय असेल? काम्या कार्तिकेयन. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची पहिली महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर असेल डॉक्टर नईमा खातून गुलरेज यांची अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या
पहिली महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून हा प्रश्न स्टार करून ठेवा, महत्त्वाचा आहे. त्यानंतर भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असेल दिनेश कुमार त्रिपाठी. हे आपले नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की CDS प्रमुख कोण आहेत आपल्या देशाचे? अनिल चौहान हे आहेत. लष्कर प्रमुख मनोज पांडे आहेत आणि वायुसेना प्रमुख हे विवेक राम चौधरी हे आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच सुनील छेत्री या भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर जो काही सुनील छेत्री आहे मित्रांनो, तो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. तसेच पुरस्कार कोणते मिळालेले आहेत त्याला? तर अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, त्यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि 2021ला नुकतेच काही 1-2 वर्षामागं खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि हा असा एकमेव खेळाडू आहे फुटबॉलपटू भारतामध्ये ज्याला खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. एकमेव फुटबॉलपटू आहे त्याला खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की जगातील सर्वात मोठे विमानतळ कुठे उभारले जाणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे दुबई या ठिकाणी जगातलं सर्वात मोठं विमानतळ उभं केलं जाणार आहे. कोटी खर्च असणार आहे, 2.9 लाख कोटी खर्च. तसेच 26 कोटी प्रवासी हे दरवर्षी वाहतुकीची क्षमता असणार आहे हे विमानतळ उभं केलं जाणार आहे मित्रांनो, एवढं मोठ्या प्रमाणावर. पुढचा प्रश्न असेल की लोरियस स्पोर्ट्स अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर असेल नोवाक जोकोविच. हा जो काही टेनिसपटू आहे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्याने हे 5व्यांदा जिंकलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जागतिक वृक्षनगरी पुरस्कार देण्यात आला आहे? तर उत्तर असेल मुंबईला सलग 3ऱ्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर असेल अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. आणि मागच्या वर्षीचे जर पुरस्कार विचारले मित्रांनो, तर 2023 या वर्षीचा आशा भोसले यांना देण्यात आला होता आणि 2022चा नरेंद्र मोदी यांना, जो की पहिला पुरस्कार होता नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला लता मंगेशकर पुरस्कार, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा ज्या काही आता होणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी हेल्पफुल ठरेल. तर चला मग पुढचा प्रश्न बघूया. भारत व मंगोलिया या देशात सैन्य अभ्यास झाला आहे, त्याचे नाव काय आहे? तर उत्तर असेल नोमॅडिक एलिफंट. त्यानंतरचा प्रश्न असेल की जगातील सर्वात जुने गुफाचित्रे कोणत्या देशात आढळले आहेत? उत्तर असेल इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न फिल्मफेअर पुरस्कार मराठी 2024चा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तो 2 चित्रपट आहेत मित्रांनो, आत्मपॅम्फलेट आणि बाईपण भारी देवा यांना फिल्मफेअर पुरस्कार मराठीने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण किती वस्तूंना 2024 यावर्षी GI टॅग देण्यात आला आहे? तर एकूण 9 वस्तू आहेत की ज्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे. ह्या 9ची लिस्ट आपण खाली दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता किंवा नोट डाऊन पण करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न असणार आहे की देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर कोण बनली आहे? उत्तर असेल सिमरन थोरात. त्याच्यानंतरचा प्रश्न असेल की सरस्वती सन्मान 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर असेल प्रभा वर्मा, जे की केरळ या राज्याचे आहेत आणि त्यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळ्यातला सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तर उत्तर असेल ओपनहायमर. त्याच्यानंतरचा प्रश्न असेल की मिस वर्ल्ड 2024ची विजेता खालीलपैकी कोण ठरली आहे? उत्तर असेल क्रिस्टिना पिचकोवा, जी की चेक रिपब्लिक या देशाचे आहेत. आणि ही जी काही स्पर्धा झाली होती मित्रांनो मिस वर्ल्ड, त्याचं ठिकाण होतं मुंबई या ठिकाणी झालेली होती. आणि हे आपल्यासाठी का महत्त्वाचं, कारण 28 वर्षानंतर ही स्पर्धा भारतात झालेली आहे, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्या भारताच्या 6 मिस वर्ल्ड पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या खाली दिलेल्या आहेत आपण, जसं की रीटा फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोपडा आणि मानुषी छिल्लर या भारताच्या 6 मिस वर्ल्ड आत्तापर्यंत झालेल्या आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नाटोचा 32वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर उत्तर असेल स्वीडन. जो नाटो आहे, जे एक ऑर्गनायझेशन आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये 32वा सदस्य म्हणून स्वीडन समाविष्ट झालेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न असणार आहे की महिलांना गर्भपाताचा अधिकार राज्यघटनेत समाविष्ट करून देणारा जगातला पहिला देश कोणता ठरला आहे? तर फ्रान्स, असं उत्तर त्याचं असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न असणार आहे की इंडियन पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर उत्तर असेल देवेंद्र झांझारिया
यांची इंडियन पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही देवेंद्र झांझारी आहे यांच्याविषयी थोडं लक्षात ठेवा की हे भालाफेकपटू आहेत आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं आणि पहिलेच पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल भारतासाठी आज जिंकणारे पहिले खेळाडू ठरलेले होते मित्रांनो. हे त्यांच्यासाठी विशेष. तत्पूर्वी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्व ज्या काही 6 महिन्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व कव्हर केलेल्या आहेत. फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या आधी सर्व काही लक्षात राहून जाणार आहे, सर्व काही रिव्हिजन होऊन जाणार आहे. हे क्विक रिव्हिजन त्यासाठीच आपण हे आजचा व्हिडिओ घेत आहोत, म्हणून शेवटपर्यंत पहा. प्रश्न असेल की मानव विकास निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर असेल 134वा क्रमांक. त्याच्यानंतरचा प्रश्न असेल की भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर असेल पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल यामध्ये राज्यामध्ये भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न असेल की भारतातील पहिली AI शिक्षिका कोण ठरली आहे? त्याचं नाव काय आहे भारतातल्या पहिल्या AI शिक्षिकेचं? आयरिस. हा क्वेश्चन IMP करून ठेवा, परीक्षेमध्ये येणार हा प्रश्न. तर स्टेट आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये AI शिक्षिका आयरिस जी की भारतातली पहिली शिक्षिका ठरलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा समिती स्थापन केलेली आहे? तर ही जी काही पाठपुरावा समिती आहे मित्रांनो त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? ज्ञानेश्वर मुळे. तर अभिजात भाषा दर्जा प्राप्त भारतातल्या एकूण 6 भाषा आहेत, त्या पण आपण लक्षात ठेवायच्या आहेत. हा आपण समोर दिलेला आहे चार्टमध्ये, त्या पण लक्षात ठेवायच्या आहेत. ज्ञानपीठ 2023 पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर 2 जण आहेत मित्रांनो ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे 2023चा. रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी आणि गुलजार जे की उर्दू भाषेसाठी. तसेच मित्रांनो जे महाराष्ट्रीयन मराठी साहित्यक आहेत आत्तापर्यंत किती 4 लोक आहेत की ज्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. वि.स. खांडेकर असतील. हा प्रश्न परत आपल्या परीक्षांमध्ये खूप वेळेस आलेला आहे मित्रांनो की खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सांगा म्हणून. तर आपण हे पक्के लक्षात ठेवायचे आहेत. हे महाराष्ट्रातले कोण आहेत? वि.स. खांडेकर, विष्णू वामन शिरवाडकर, विदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे. हे अलीकडचेच आहेत. भालचंद्र नेमाडे 2014ला त्यांना हे मिळालेलं आहे ज्ञानपीठ. म्हणून हे 4 नावं परत परीक्षेमध्ये येतात. हे आपल्याला स्टार करून ठेवा डबल आणि ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न IMP पॉईंट्स बघूया काही महाराष्ट्राविषयी. जसं की महाराष्ट्राचं राज्यफूल काय आहे? तर जारूळ आहे. महाराष्ट्राचं राज्यवृक्ष काय विचारलं तर आंबा. राज्य प्राणी शेकरू. राज्य पक्षी हरियाल असेल. राज्य मासा हा पापलेट, जो की नुकतंच आत्ताच मागं सप्टेंबर 2023मध्ये महाराष्ट्रानं राज्याचा मासा म्हणून पापलेट घोषित केलेला आहे. राज्य फुलपाखरू हा महाराष्ट्राचा नीलपरी अर्थात ब्ल्यू मॉर्मॉन हा आहे. राज्य खेळ कबड्डी आहे महाराष्ट्राचा. आणि राज्यगीत आत्ताच फेब्रुवारी 2023मध्ये जय जय महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्राचा राज्यगीत म्हणून राज्य सरकारनं घोषित केलेला आहे. हे पण आपल्याला महाराष्ट्राविषयी ज्या काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की ट्रायचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तो उत्तर असेल अनिल कुमार लाहोटी. पुढचा प्रश्न काझी नेमूला अर्थात लिंबू कोणत्या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तो उत्तर असेल आसाम. पुढचा प्रश्न नुकतेच जपानला मागे टाकत जर्मनी जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे? उत्तर असेल 3ऱ्या क्रमांकाची. आणि हे जे काही देश आहेत मित्रांनो ते त्यांची रँकिंग बघणार आहोत आपण की पहिल्या क्रमांकावर कोण आहे जगातील सर्वात पहिल्या क्रमांकावर अर्थव्यवस्था? तर ते अमेरिका आहे. 2ऱ्या क्रमांकावर चायना आहे. 3ऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे. 4थ्या क्रमांकावर जापान आहे. आणि 5वा क्रमांक आपल्या भारताचा आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न असेल टायफॉईड या रोगासाठी टाईप बार लस कोणत्या भारतीय कंपनीने तयार केलेली आहे? तो उत्तर काय असणार आहे मित्रांनो? भारत बायोटेक या कंपनीने ही लस तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न असेल की जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने तयार केलेला आहे? तर अमेरिका आणि जपानची जे काही अंतराळ संस्था आहेत त्या दोघांनी मिळून जगातला पहिला लाकडी उपग्रह तयार केलेला आहे. त्याचं नाव काय आहे त्या लाकडी उपग्रहाचं? ते पण लक्षात ठेवायचं आहे. लिग्नोसॅट असं त्याचं नाव असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. ते कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? उत्तर असेल विजयवाडा जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि त्या पुतळ्याची हाईट ही 206 फूट असं एवढे असणार आहे. पुढचा प्रश्न असेल की चंद्रावर यान उतरवणारा जगातील 5वा देश कोण ठरला आहे? तर तो 5वा देश हा जपान ठरलेला आहे मित्रांनो. आणि त्यांची यान जी काही मोहीम होती त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. स्लीम असं त्याचं नाव होतं. स्लीम मिशन. त्याचं लॉंग फॉर्म काय? स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून.
राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 देऊन महाराष्ट्रातील कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर असेल आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे नाव काय आहे? तर त्याचं नाव काय आहे मित्रांनो? अटल सेतू, जे की मुंबईमध्ये सागरी सेतू बांधण्यात आलेला आहे. याची लांबी लक्षात ठेवायची आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न करंटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, खूप साऱ्या न्यूजमध्ये हे कव्हर करण्यात आलेलं आहे, म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे. देशातला सर्वात लांब सागरी सेतू परीक्षांमध्ये प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार अटल सेतू, जे की मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याची लांबी किती आहे? 21.8 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. हा एकूण 6 पदरी सागरी सेतू असणार आहे आणि हा जो काही आहे ते मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा सेतू असणार आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. नुकतेच संगीतकार प्रभा अत्रे यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत? तर आत्तापर्यंत यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि या अगोदरसुद्धा MPSCनं सुद्धा या प्रभा अत्रे यांच्यावर मागं प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता त्यांचं निधन झाले म्हणून ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कदाचित हा प्रश्न परत एकदा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मंगळ ग्रहावर रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे? तर उत्तर असेल मित्रांनो अक्षता कृष्णमूर्ती. ही एक भारतीय आहे जी की तिनं मंगळ ग्रहावर रोवर चालवलेला आहे. तसेच मित्रांनो हे जे काही आपली व्हिडिओ रिव्हिजन सिरीज आहे याच्या तुम्ही नोट्स जरी नाही काढल्या तरी चालेल, कारण याच्या जे काही आपल्या PDF स्वरूपात या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यासवर टाकणार आहोत. तिथं तुम्ही जाऊन त्या डाउनलोड करून घ्या आणि परीक्षेच्या आधी क्विक रिव्हिजन करा. आणि या प्रश्नांमध्ये बरेच असे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो की जे आपल्या परीक्षांमध्ये थेट प्रश्न येणार म्हणजे येणार. म्हणून जा आपल्या टेलिग्रामवर स्मार्ट अभ्यास 555वर आणि त्या ठिकाणावर मोफतपणे आपली PDF डाउनलोड करून ठेवा आपल्या स्वतःजवळ आणि ती रिवाईज करा. चला मग पुढचा प्रश्न बघूया की जानेवारी 2024 खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदक तालिकेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर महाराष्ट्र राज्य असं त्याचं उत्तर असेल. तर महाराष्ट्राने एकूण सुवर्णपदक 57 जिंकले, रजत पदक 48 आणि कांस्य 53 असे एकूण 158 पदकं महाराष्ट्राने जिंकलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हा राज्य राहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा हा राज्य राहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, IPL 2024चा किताब खालीलपैकी कोणत्या संघाने पटकावला? तर उत्तर असेल कोलकाता. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, एशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरली? तर उत्तर असेल दीपा करमरकर. त्याच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे की 2016 साली ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारी भारताची ती पहिली महिला जिम्नॅस्ट होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असेल की पुरुष ICC T20 क्रिकेट विश्वकप स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर उत्तर असेल अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये ICC T20 वर्ल्ड कप झालेला आहे मित्रांनो. तर विजेता टीम कोण होती हे पण लक्षात ठेवायचं की भारतीय टीम विजेता ठरलेली आहे आणि जे फायनल सामना होता ते भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांच्या दरम्यान झालेला मित्रांनो. तर मॅन ऑफ द मॅच कोण होता या फायनलचा? तर विराट कोहली. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट त्याचा जसप्रीत बुमराह हा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 2024 मध्ये किती लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर असेल 5 लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि ते आपण लिस्ट दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 2024 मध्ये महाराष्ट्रातल्या किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न. आणि महाराष्ट्रातले एकूण किती जण आहेत? 6 लोक आहेत ज्यांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. हे आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं आहे, कारण महाराष्ट्रातले व्यक्ती आहेत आणि त्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जाणार म्हणजे जाणार. तर कोण आहेत ते 6 जण? परमोजी यनकामा, त्यानंतर अश्विन मेहता, राम नाईक, त्याच्यानंतर असेल दत्तात्रय मायालो उर्फ राजदत्त, प्यारेलाल शर्मा आणि कुंदन व्यास. हे 6 लोक आहेत महाराष्ट्रातले ज्यांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे मित्रांनो 2024 या वर्षामध्ये. म्हणून हे तरी कमीत कमी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, त्यासोबतच रिव्हिजनच्या हेतून मित्रांनो जर तुम्हाला सर्वचे सर्व जर पुरस्कार बघायचे असतील, एकूण सर्व पद्म पुरस्कार, ते या ठिकाणी आपण पूर्णतः चार्ट दिलेला आहे. ते पूर्ण बघू शकता आपण की किती लोकांना पद्मभूषण मिळालेलं आहे, भारतामध्ये किती लोकांना आणि पद्मश्री किती लोकांना. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. हे चार्ट तुम्ही बघू शकता आणि रिवाईज करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करा आणि
नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण ज्या काही समोर आलेल्या एक्झाम्स आहेत मित्रांनो, त्यांना हा व्हिडिओ बघून खूप साऱ्या लोकांना रिव्हिजन करता येईल आणि त्यांना परीक्षांमध्ये फायदा होईल. तर चला मग पुढचा प्रश्न बघूया. 2024मध्ये खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर उत्तर असेल मित्रांनो, प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण देण्यात आलेलं आहे 2024चं. आणि त्याच्या अगोदरचे जर विचारलं महाराष्ट्र भूषण, तर 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे आणि 2022चा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. हे तिन्ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 देऊ खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तो उत्तर असेल शाहरुख खान. पुढचा प्रश्न असेल की स्वच्छ सर्वेक्षण 2023नुसार भारतातील कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? तर 2 शहर आहेत मित्रांनो, यांना संयुक्तरित्या हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. एक असेल इंदोर, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, आणि दुसरा असेल सुरत, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे. या दोघांना संयुक्तरित्या 2023चा स्वच्छ सर्वेक्षणचा स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि इंदोरविषयी लक्षात ठेवायचं की हे सलग 7वं वर्ष आहे की त्याने स्वच्छ शहर हे जे काही पुरस्कार दिलं जातं ते सलग 7वं वर्ष आहे त्याचं, त्याने हे पटकावलेलं आहे पहिला क्रमांक सलग 7व्या वर्षी. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असेल की फेब्रुवारी 2024मध्ये दांडपट्टा हा राज्यशस्त्र घोषित करणारं देशातील पहिलं राज्य कोण ठरलं आहे? तर उत्तर असेल महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यानं दांडपट्टा जो असतो मित्रांनो, तो आपल्या राज्याचा राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न असेल की जानेवारी-फेब्रुवारी 2024 भारत व इजिप्त या देशाच्या दरम्यान जो सैन्य युद्धाभ्यास झाला त्याचं नाव काय आहे? तर उत्तर असेल सायक्लॉन 2024. सायक्लॉन असं नाव होतं त्याचं, भारत आणि इजिप्त या 2 देशाच्या दरम्यान झालेल्या युद्धाभ्यासाचं. फेब्रुवारी 2024मध्ये कोणता देश भारताचा UPI स्वीकार करणारा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे? तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी, कारण भारताचं जे काही UPI मॉडेल आहे मित्रांनो, त्या आता एका युरोपीय देशानं स्वीकारलेला आहे, फ्रान्सनं. म्हणून हे आपल्या देशासाठी एक गौरवाची बाब आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या देशानं, जो पहिला देश आहे युरोपियन ज्यानं आपल्या UPIचा स्वीकार केला आहे, तर त्याचं उत्तर असेल फ्रान्स. पुढचा प्रश्न असणार आहे, फेब्रुवारी 2024मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर उत्तर असेल घर. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, गो होम अँड रियुनाईट. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल की फेब्रुवारी 2024ला इस्रोने, जे की आपली अंतराळ संस्था आहे मित्रांनो, त्याने गगनयानच्या मिशनच्या अगोदर एक महिला रोबोट अंतरिक्ष यात्री अंतराळमध्ये पाठवण्याची घोषणा केली आहे. त्या अंतराळ यात्रेचं नाव काय असणार आहे? तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो वेममित्रा ही त्याचं नाव असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. हे जे काही आपलं रिव्हिजन सेशन होतं तुम्हाला कसं वाटलं ते आपल्या कमेंटमध्ये कळवा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या पाठवा, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होणार आहे. आणि या जे काही लेक्चर झालं आहे आजचं रिव्हिजन सेशनचं, त्याची आपण मोफत PDF नोट्स ह्या आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555वर टाकत आहोत. त्या ठिकाणी जा मित्रांनो, ती डाउनलोड करून घ्या. यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचेल. फक्त तुम्ही परीक्षेच्या आधी ही PDF जरी वाचून काढली तरी बरेच प्रश्न तुमचे यातून कवर होणार आहेत. तर थांबूया मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओसह भेटूया. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.